इथल्या मुलांचं समर वॅकेशन स्टार्ट झालेलं आहे आता, आणि समर वॅकेशन स्टार्ट व्हायच्या अगोदर त्यांची एक पार्टी ऑर्गनाईज करते स्कूल, शाळा जी आहे ती पार्टी ऑर्गनाईज करते. त्यांची लास्टचा दिवस कसं सेलिब्रेशन करतात आणि काय काय त्याच्यामध्ये होतात ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर बघूया यांची काय एक्झॅक्टली काय आहे आणि काय नाही ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो मी. चला तर बघूया. चाललेत ती वरती, ती चाललेत ती आतमध्ये, त्याच्यामध्ये त्यांची सिंगिंग कॉम्पिटिशन आहे. चला तर बघूया आपण. एंट्री भेटते का नाही देव जाणो, पण तरी प्रयत्न करतो घुसाचा. चला दाखवूया तुम्हाला आतमधून. पूर्णचे पूर्ण आहेत ना, जे खाली बसले ते पूर्ण स्टुडंट आहेत आणि समोर बसले ते पॅरेंट्स आहेत. समोर माहिती देते ती काय इटालियन लँग्वेजमध्ये. सेटअप वगैरे बघा, जबरदस्त सेटअप आहे. मला असं वाटतं इथे सिंगिंगचा प्रोग्राम आहे. जे बसलेले आहेत ते ग्रुप दिसतात. प्रोग्रामला चालू होते, प्रोग्राम स्टार्ट होते. प्रोग्राम टीचर वरती चढलेली आहे. टीचरने इशारा दिलाय. ग्राउंड टॅलेंटशी टाल्या प्रतिसाद बघा लोकांचा कसा. मला वाटतं याच्यामध्ये दोन तीन ग्रुप आहेत. या साईडला बसलेला हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, एक ग्रुप आहे. असे तीन ग्रुप आहेत असं वाटतं मला पण काय क्लिअर चॅप्टर समजत नाही अजून. मास्तर दुसरा आला. ऊन भरपूर आहे आज म्हणजे ऊन स्टार्टच झालेलं आहे आणि यांचे वर्षाचा अखेरचा दिवस आहे. या फ्रायडेपासून यांना हॉलिडे चालू झालेले आहेत, पण आज ही ऑर्गनाइज पार्टी केलेली आहे. मागे बघू शकता इथे पार्टीचा पूर्ण सेटअप आहे, म्हणजे ते सिंगिंग झाल्यानंतर. आणि सिंगिंगमध्ये अशी माहिती घेतली मी, त्याच्यामध्ये फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड अशी मुलं बसलेली आहेत ती, आणि प्रत्येकांचे टाईम टू टाईम त्यांची सिंगिंग चालू आहे तिकडे. आता वाजलेत ऑलरेडी 6:30 वाजलेत गडरमध्ये बघू शकता. आणि अजूनपर्यंत ऊन बघा, ऊन केवढा आहे तो, सॉलिडच ऊन आहे. 6:30 वाजले. चला तर तुम्हाला दाखवतो अजून आतमध्ये.
फर्स्ट गेट, सेकंड गेट असे एक प्रकार आहेत. आणि वर्षाची अखेरचा दिवस आहे यांचा. काय पद्धतीने सेलिब्रेशन करतात ते बघा तुम्ही. काय सिस्टमॅटिक आहे हे. यांचं सिंगिंग वगैरे झाल्यानंतर मग मागे एक पार्टी आहे गार्डनमध्ये. नाही तर आम्ही मराठी चॅलेंज वाटते. डोका उठली. हा इथला प्रोग्राम संपलेला आहे. आता पार्टी यांची स्टार्ट होते, कारण की आजपासून त्यांना 3.5 महिन्याची सुट्टी आहे, म्हणून आजचा दिवस सेलिब्रेशन करतात ती लोक. सप्टेंबरला परत स्कूल चालू होईल त्यांची. जो बघता तुम्ही स्कूलचं पूर्णचं पूर्ण गार्डन आहे. पोरं बघा, पोरांना खेळायला बघा कसे गार्डन ठेवलेले आहेत. आणि या स्कूल पण आहेत ना, फ्री कॉस्ट आहेत. गव्हर्नमेंट तुम्हाला याच्यामध्ये हेल्प करते स्कूलिंगमध्ये. स्टॉल वगैरे लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तिकडनं निघालेत आणि या मार्गातून इकडून आलेले आहेत. सप्टेंबरला स्कूल चालू होईल. आता 3-3.5 महिन्याची सुट्टी आहे त्यांना. आता सॉफ्ट ड्रिंक वगैरे पार्टी करतील, एन्जॉय करतील. डान्स वगैरे साऊंड सिस्टमची सुविधा झालेली आहे इकडे. डीजे पण आलेला आहे आणि एन्जॉय करतील पार्टी.
असा यांचा हा प्रोग्राम असतोय. अशा प्रकारे ही लोक शेवटचा दिवस आहेत तो सेलिब्रेशन करतात. कारण की जवळजवळ 3.5 महिन्यानंतर यांची भेट होणार आहे आणि स्कूलिंग यांची स्टार्ट होती ती सप्टेंबरपासून स्कूलिंग स्टार्ट होईल. त्यामुळे हा लास्टचा दिवस सेलिब्रेशन जबरदस्त प्रकारे करतात. आणि मी फर्स्ट टाइम हा अनुभव घेतलेला आहे इटलीमध्ये आल्यानंतर. कारण की मला येऊन 3 महिनेच झालेले आहेत. घड्याळात वाजले 7:05 तरी ऊन काय कमी व्हायचं नाव घेत नाही. कारण की दिवस मोठा, रात्री 9 वाजले तरी काही कालोख पडत नाही. 9, 9:30, 10च्या नंतरच कालोख पडतो साधारण. चला तर परत भेटूया नवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन. आता रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.